नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। छत्रपती शिवाजी महाराज हे नाव घेताच मनात वीरता, बुद्धिमत्ता आणि जनतेच्या प्रेमाची मूर्ती उभी राहते। त्यांच्या आयुष्यात जितकी तलवार चालली तितकंच विचार धनही उभं राहिलं आणि त्या विचारांची साक्ष देतात ते म्हणजे गड। हे गड म्हणजे फक्त दगड माती नाहीत, ते आहेत आपल्या स्वराज्याच्या लढ्याचे जिवंत पुरावे। आणि या गड किल्ल्यांना आता मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडिया म्हणून युनेस्को वर्ल्ड हेरिटेज मध्ये दर्जा मिळाला आहे। हेच ते 12 किल्ले: रायगड स्वराज्याची राजधानी, राजगड गडांचा राजा, प्रतापगड अफजल खानाचा वधाचा साक्षीदार, शिवनेरी शिवाजी महाराजांची जन्मभूमी, पन्हाळा पावनखिंड आणि बाजीप्रभूंचं बलिदान, सिंधुदुर्ग सागरी सामर्थ्याचा गड, विजयदुर्ग पश्चिम किनाऱ्यावरील अजयदुर्ग आणि लोहगड लोखंडासारखं मजबूत, साल्हेर सह्याद्रीतील सर्वोच्च गड, सुवर्णदुर्ग नौदल नियंत्रणाचे केंद्र, खांदेरी अरबी समुद्रातील रक्षक आणि जिंजी स्वराज्याचा दक्षिण विस्तार। तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, युनेस्को म्हणजे आहे तरी काय? युनेस्को म्हणजे युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन। ही संस्था करते तरी काय? ही संस्था जगभरातील ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि नैसर्गिक संपत्ती जपण्याचे काम करते। याचा अर्थ केवळ भारतासाठी नव्हेच तर जगासाठी हे किल्ले आता ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक दृष्टिकोनातून मौल्यवान ठरत आहेत। आता आपली जबाबदारी काय? या किल्ल्यांचं जतन, संरक्षण आणि संवर्धन हे आपलं कर्तव्य आहे। हे गड आपल्या पूर्वजांनी रक्त सांडून जिंकले आहेत। आपण त्यांना फक्त पर्यटन स्थळ समजून विसरू शकत नाहीत। प्रत्येक मराठी माणसाच्या नसानसात शिवराय आहेत। त्यांच्या आठवणी आजही या गडांच्या पायथ्याशी स्फुरतात। आपण केवळ त्यांचे फोटो काढू नये तर त्यांचा इतिहास समजून घ्यावा, अभिमान बाळगावा आणि हा वारसा आपल्या पुढच्या पिढीसाठी जपून ठेवावा। हे 12 गड म्हणजे स्वराज्याचा आत्मा आहे आणि आपल्या हृदयात तो आत्मा अखंड जागत राहिला पाहिजे। जय भवानी, जय शिवाजी। मित्रांनो, माहिती आवडली असल्यास आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।